गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही डोंगरावरती जाणार आहे. आमच्या घराच्या समोरच्या आम्ही ट्रेकिंग साठी जाणार आहोत. तर आम्ही या डोंगरावर जाणार आहे. दिसतच असेल. आमच्या संग माझे बहीण भाऊ पण आले आहे. तुम्हाला आम्ही वरती जाता जाता इंट्रोड्यूस करू. जर तुम्ही मागची व्हिडिओ नसेल बघितली, त्यात मी सांगितलंय की आमच्या पुढचा डोंगर आमच्या घराच्या किती जवळ आहे. आमच्या सोबत आज कैवल्य पण आला आहे. चला आता आम्ही पुढे चाललो आहे. आमच्या संग आमचा कुत्रा पण आला आहे. हे बघा. हा डोंगर किती मोठा आहे तुम्ही बघू शकता. इथून क्लिअर नाही दिसत आहे, वरती गेल्यावर तुम्हाला दिसेल. तुम्हाला इकडून मी घर दाखवतो, मागचं आमचं घर. चला वरती जाऊया. आता तो खेळतोय. आता हा खेळतोय हिच्या संग आणि पडली खाली. चला उठली. इथं वरती रोज शेळ्या येतात चरायला. हे बघा डोंगर आणि आमची समोरची क्वारी. चला आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो आहोत. आता आम्ही सगळे खूप दमलेलो आहोत. तिकडे आमचा कुत्रा आहे, त्याचं नाव टफी ठेवलंय. हे बघा. हा अजून 1 महिन्याचा पण नाही झाला. तो आता नुकताच आलाय आमच्याकडं. टफीला लय घाई झाली आहे वरती जायची. तुम्हाला वरचं दिसत असेल टोक. आता इकडे खूप दगडचा रस्ता आहे. पाय वाटे रोज शेळ्या येतात तिकडं. गाया आणि म्हैस पण येतात तिकडं कधी. आम्ही पण आमच्या गाया आणि म्हैस इकडंच चरायला सोडून जातो. ते परत येतात 5 वाजता घराकडे. चला इकडे एक झाड पडलेलं आहे.
हे बघा, चला समोर जाऊया. हे बसा ना इकडं. ही आपली येते चालत. ती उभच राहिली आहे. तिला बसायला सांगितले तर उभच राहिली आहे. कैवल्या खात बसलाय माती. त्यांचे झाले सेल्फी. परत टफी पण आला वरती गेलता. टफी चालला परत वरती. चला आता जाऊ वरती चढायला परत. चला चला उठा. आल्या परत टफी. चला आम्ही चाललो वरती. तर इकडला एक खडबडी रस्ता आहे, दगडांचा आहे पूर्ण. चला वरती जाऊया. चला. हे सगळे मागेच थांबलेत. कैवल्य आपले येतोय पुढे. त्या बसले तिकडे गाणी ऐकत. पोचलोच आपण वरती आता बघा. चला वरतून मी तुम्हाला एक नजारा दाखवतो. चला आलोच आपण वरती. पोचलो आपण. पोचलोच आपण आता. पोचलो वरती आपण. आता तुम्हाला नजारा दाखवते एकदा. थांबा दाखव तुम्हाला नजारा. हे बघा, आम्ही सकाळचे 7 वाजता इथं आलोय म्हणून एवढं फॉग दिसतोय. नाहीतर धुके म्हणू शकता. आमचं घर तिकडे. वरती जायचं का अजून? एकदा बघून येऊ. वरती काटे ते पण दाखवू. चला. काय वेळेला चला आमच्या संग. ते दोघं तिकडेच बसलेत. आम्ही तिघच आलोय. म्हणजे 4 कुत्र्याला मिळून. टफी आलाय, जान्हवी दीदी आलीये आणि तिकडे कैवल्य आलाय. कैवल्य जरा उठ नाही दाखव तू. हे बघा कैवल्य. हे बघा. चला वरती जाऊया. आज त्याच्या ताई आणि जान्हवी तर खालीच थांबलेत. चला
इकडं आम्ही जात नाहीये, इकडे लई साप असतात म्हणून. आता मी तुम्हाला इकडूनच दाखवतो सगळं. आम्ही आता पुढे चाललोय. आमच्या जवळ एक धरण आहे, डॅम म्हणजे, ते पण तुम्हाला दाखवतो मी डॅम. चला, माझ्या संग टफी पण येतोय. टफी चल. चला, बसलोच इकडेच आहे आता. चला, मी तुम्हाला डॅम दाखवतो इकडून. ते बघा डॅम. एकदा तुम्हाला आधी सिनरी दाखवतो सगळी झूम करून. हे बघा, ते बघा कैवल्य येतोय, ही आली आहे. डॅम दाखवतो. ते बघा तिकडे दिसतोय का डॅम. ते बघा डॅम दिसतोय का. तिकडून लई मोठा, इकडून जरा छोटा दिसतोय. आम्ही तुम्हाला डॅम दाखवण्यासाठी खाली यायचा प्रयत्न करतो. जरासा खाली काटे आहेत एकतर, ते बघा काटे दिसत असतील. ते बघा कॅक्टस आहे झाड. चला आता डॅम दाखव तिकडे जाऊन जरा खाली. हे बघा इकडं पाच तिकडं जागा आहे, तिकडून ते दरवाजा आहे, तिकडून ते पाणी खाली सोडतात. आणि इकडे लोकांना चालण्यासाठी जागा आहे बाजूला. आता मी तुम्हाला दीपमाळ दाखवतो, खंडोबाची तिकडं आहे. आणि परत एकदा बघून घ्या तुम्ही सिनरी. चला जाऊया. हे सगळे दमलेत, मग थोड्या वेळासाठी ब्रेक घेऊया. आता मी इकडं बसलेलो, इकडून एक सरडा गेला. चला मी आता तुम्हाला दीपमाळ दाखवतो, तर तुम्ही बघा फक्त व्हिडिओ. चला चला पटकन जाऊया. तिकडं दिसत असेल तुम्हाला दीपमाळ, तिकडं आहे इकडं. चला मी जवळ जाऊनच दाखवून ठेवतो तुम्हाला. चला चला चाललो आपण पुढं. काय झालं, चल माझ्या मागे. टफी पण आला आमच्या मागे. चल टफी, चला टफी. चला तुम्हाला मी दीपमाळ दाखवतो. टफी तिकडून येतोय. चल टफी चल. कैवल्य पण हा इकडं. इकडून जरा घसराने म्हणून जरा आम्ही हळू चालतो. कैवल्य जोरात नको चालू, पडशील. हे बघा दिसत असेल दीपमाळ. आणि वरतून तुम्हाला मी खंडोबाचं माळ पण दाखवतो. चला मी दाखवतो तुम्हाला जाऊन अजून जरा दीपमाळ. इकडून जरा चांगला रस्ता नाहीये म्हणून मी जरा कट करतोय व्हिडिओ. आता मी दीपमाळच्या खूप जवळ आहे. हे बघा दगडाची दीपमाळ. चला आता मी तुम्हाला खंडोबाचं मंदिर दाखवतो इकडून. आणि पाण्याची टाकी. चला जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा माझ्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण करा. मी आता पुढच्या वेळेस
अजून एक टूर दाखवणार विलेजचा दुसरा. तोपर्यंत बाय बाय.